राज्यातील पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत भाकरी फिरणार का असा प्रश्न आहे। कारण पालिका निवडणुका शिवसेना मंत्र्यांची लिटमस टेस्ट असणार आहे। निवडणुकांनंतर पक्षांतर्गतही मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती आहे। नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिलं जाणार अशी माहिती सूत्र देत आहे। जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळणाऱ्या यश अपयश यानंतर हे बदल निर्णयात्मक ठरतील। खरं तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी यापूर्वीच 2.5 वर्षांनंतर मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कुणाल, आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या मंत्र्यांची महापालिकेतील ही आगामी निवडणूक लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात आहे। मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर 1 वर्षापूर्वी जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये झाला होता, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की 2.5 वर्षानंतर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती मिळली जाईल आणि याच पद्धतीने पालिका निवडणूक ही सर्वच मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट असणार आहे। आणि येत्या काळामध्ये पालिका निवडणुकीमधलं यश अपयश पाहून अनेक मंत्र्यांवरती पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील आणि नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद जी आहेत ती दिली जातील। त्यामुळे आता मंत्रिपदाची नव्याने माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे काही मंत्रिपदापासून वंचित राहिले होते त्यांना देखील मंत्रिपदाची संधी ही एकनाथ शिंदेकडून दिली जाऊ शकते। कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।